गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला। ते वेळी अर्जुन म्हणत असे, देवा आता झडकरे रथू पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोही दळा। जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक, न्याहाळीन शेक झुंज जे येथ आले असती आघवे, परी कवणेसे म्या झुंजावे, हे रणी लागे पहावे मनोनिया। बहुत करुणी कौरव हे आतुर दुस्वभाव, वाटे विण हाव बांधिती झुंजी। झुंजांची आवडी धरिती, परी संग्रामी धीर नवती, हे सांगोने राया प्रती काय संजयो म्हणे। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव अनंत श्रीविषय जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या परमपावन दिव्य चरणकमलांना भावपूर्ण वंदन करून, तसेच परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन इथं संतसंघासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व भाविक गुरुबंधू आणि गुरुभगिना सांप्रदायिक पद्धतीने श्री गुरुदेव। भाविको, मागील संतसंघामध्ये आपण गुरुमौलींच्या मुखातून अमृतमय प्रवचनातून ऐकलात की साक्षात धर्मक्षेत्र असणाऱ्या कुरुक्षेत्रावरती कौरव आणि पांडव यांच्यामध्ये प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्यापूर्वी तिथं सर्व सैनिक जे आहेत ते सैनिक त्या रणांगणावरती उपस्थित राहिलेले आहेत, आणि हे जे उत्साही वीर आहेत हे सगळेजण आपापली शस्त्रास्त्र घेऊन प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। आज आपण पाहणार आहोत सार्थश्री ज्ञानेश्वरीमधील हा प्रसंग की ज्यामध्ये सगळे सैनिक हे युद्धभूमीवरती सिद्ध झालेले आहेत, आणि त्याचवेळी अर्जुन हा सुद्धा आपल्या विजयी रथावरती आरूढ झालेला आहे, आणि सर्व सैनिकांना युद्धासाठी सिद्ध असलेले पाहून त्याला खूप आनंद होतो, आणि त्या आनंदामध्ये आवेशयुक्त होऊन तो आपलं जे गांडीव धनुष्य आहे ते सहज लीलया उचलतो आणि रथारूढ होतो, आणि भगवान श्रीकृष्णांना अतिशय नम्रपणानं सांगतो की हे केशव, कृपा करून माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी घेऊन चल, का तर जेणेकरून मला प्रत्यक्ष युद्ध म्हणजे ह्या युद्धभूमीवरती प्रत्यक्ष कोणाकोणाशी लढावं लागणार आहे हे पुन्हा एकदा पाहण्याची माझी इच्छा आहे। संत ज्ञानेश्वर माऊली इकडे संजय धृतराष्ट्राला सांगतो की हे राजन, अर्जुनाच्या विनंतीला मान देऊन भगवान श्रीकृष्ण हा अर्जुनाचा रथ घेऊन दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करतो की जिथे भीष्म द्रोणादिक नातेवाईक आहेत आणि समोर इतर सर्व राजे युद्धासाठी सिद्ध आहेत, आणि मग अर्जुन ह्या सर्व सेनेकडं एकदा उत्सुकतेने पाहतो आणि भगवान श्रीकृष्णांना म्हणतो की हे केशव, पहा तर खरं इथं रणभूमीवरती प्रत्यक्ष युद्ध करण्यासाठी ही जी सर्व मंडळी आहेत ना, ही माझीच नातेवाईक आहेत। हे पहा, इकडे भीष्माच्या पितामह भीष्म आहेत, हे समोर गुरु द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, भूरिश्वरा सोमदत्तांसारखे म्हणजे पितृतुल्य व्यक्ती आहेत, त्याचप्रमाणे शल्य शकुनीसारखे मामा आहेत, कृतवर्म्यासारखे हितचिंतक आहेत, अश्वत्थाम्यासारखे मित्र आहेत, दुर्योधनादी भावंड आहेत, त्याचप्रमाणे लक्ष्मणादी पुत्र आहेत। एवढेच नव्हे तर वेळोवेळी प्रसंगामध्ये ज्यांनी आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलेले असे सगळेच माझे नातेवाईक या युद्धभूमीवरती एकमेकाविरुद्ध युद्ध करण्यासाठी सिद्ध झालेले आहेत। भगवान श्रीकृष्णांना हे अर्जुनाचं जे वाक्य ऐकलं आणि मनात थोडंसं क्षणभर त्यांना आश्चर्य वाटतं, अरे हा अर्जुनाच्या मनात हा विचार आता का बरं आलेला आहे या क्षणाला, असं ते मनात म्हणतायत, आणि
भगवान श्रीकृष्ण स्वतःशीच म्हणतात की ज्या अर्थी अर्जुनाच्या मनात हा विचार आला आहे त्या अर्थी काहीतरी विशेष असणार, परंतु सर्वांच्या हृदयामध्ये निवास करणारे जे भगवान श्रीकृष्ण ह्यांनी पुढील भविष्य जाणून ते काहीही बोलले नाहीत, स्वस्थ राहिलेले. इकडे संत ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगतायत की ज्या वेळेला अर्जुनानं या रणांगणावरती समोर आपले सगळे नातेवाईक पाहिले त्यावेळेला त्याच्या मनामध्ये करुणा निर्माण झाली. आणि मग करुणा निर्माण झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊली त्याचं वर्णन करताना सांगतात की जसं चंद्रकिरणाचा स्पर्श झाल्यानंतर चंद्रकिरणाचा स्पर्श झाल्यानंतर चंद्रकांत मण्यास पाझर पडतो, अगदी त्याचप्रमाणे ह्या आपल्या सर्व नातेवाईकांना पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनात हा मोह निर्माण झाला, करुणेचा पाझर फुटलेला आहे. जशी की एखादी सुंदर स्त्री सद्गुणी आहे, स्वाभिमानी आहे, ह्या स्वाभिमानी सुंदर स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं वर्चस्व सहन होत नाही, त्याप्रमाणे ज्या वेळेला अर्जुनाने आपल्या हृदयामध्ये करुणेला स्थान दिलं त्यावेळेला त्यांच्यामध्ये असणारी जी वीरवृत्ती होती त्या वीरवृत्तीचा अपमान होऊन ती त्याला सोडून निघून जाते. अथवा संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की एखादा वैराग्यशीर पुरुषाला आपल्या तपस्सामर्थ्याने रिद्धिसिद्धी प्रसन्न झाल्या असता त्याच्या बुद्धीला भ्रम होऊन तो जसं आपलं वैराग्य विसरतो, अगदी त्याचप्रमाणे ह्या अर्जुनाला आपल्या इथं ह्या सर्व नातेवाईकांना पाहिल्यानंतर अतिशय स्नेहानं मोहित होऊन त्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडलेला आहे, त्याला आपल्या क्षात्र धर्माचा विसर पडला आहे. खरं तर भाविको, इथं जे पांडव होते, अर्जुनादी पांडव होते, ह्या अर्जुनादी पांडवांना युद्ध करून राज्य मिळवण्याची मुळीच इच्छा नव्हती, परंतु सामोपचाराचे सगळे प्रयत्न फसले असले तरीसुद्धा भगवान श्रीकृष्णांना त्यांनी शेवटचा एक प्रयत्न म्हणून शिष्टाईसाठी पाठवलं. त्यामध्ये त्यांनी आपल्या स्वतःच्या हक्काच्या अर्ध्या राज्याऐवजी क्षात्र धर्माप्रमाणे किमान 5 गावं तरी आम्हाला राज्य करण्यासाठी द्यावीत अशी मागणी केली. परंतु हट्टी आणि दुराचारी दुर्योधनानं त्या सगळ्याच मागण्यांचा नकार दिला आणि त्यांनी असं सांगून ठेवलं की 5 गावच काय, पण सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन देण्यास त्यांनी नकार दिला. आणि त्यामुळं ह्या अर्जुनादी भावंडांना युद्ध करणं भाग पडलं. भाविक, कुरुक्षेत्रावरचं जे युद्ध आहे हे युद्ध म्हणजे निव्वळ युद्ध नव्हतं, ते एक धर्मयुद्ध होतं, अधर्माविरुद्ध धर्माचं युद्ध. इथे अर्जुनादी पांडवांना न्याय मिळवून देणं किंवा द्रौपदीचा भर सभेमध्ये झालेल्या अपमानाचा बदला घेणं हा काही त्या पाठीमागचा किंवा त्या युद्धाच्या पाठीमागचा मूळ उद्देश नव्हता. तर भगवान श्रीकृष्णाचा मूळ उद्देश काय होता, तर त्या काळी समाजामध्ये असणाऱ्या दुर्योधन दुःशासनासारख्या ज्या काही दुष्ट प्रवृत्ती होत्या, ज्या अन्यायी अत्याचारी अहंकारी होत्या, त्या दुष्ट प्रवृत्तींचा समूळ नाश करून तिथं धर्माची प्रस्थापना करायची होती. आणि हे धर्मकार्य जे होतं हे धर्मकार्य किंवा धर्माची पुनर्प्रस्थापना करताना ते कार्य कोणाकडून व्हावं, तर जे धर्म मार्गावरून चालणारे, जे सत्यवचनी आहेत, जे सदाचारी आहेत, जे नीती संपन्न आहेत, जे अगदी विशुद्ध असे भगवत भक्त आहेत, अशा पांडवांच्या माध्यमातून ह्या धर्माची पुनर्स्थापना करणं हा भगवान श्रीकृष्णाचा मानस होता. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणतात की यतो धर्मोस्ततः जय, म्हणजे जिकडे सत्य आहे, जिकडे न्याय नीती आहे, जिकडे धर्म आहे, सदा विजय हा त्यांचाच होत असता. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने या युद्धामध्ये की जाहीर केलेलं होतं की मी स्वतः या युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार नाही किंवा हातामध्ये शस्त्र धरणार नाही, तरीसुद्धा त्यांनी काय केलेलं होतं, तर आपलं जे भगवत वचन म्हणजे भगवंताचं ध्येय काय आहे की तो भक्तवत्सल आहे. आणि भक्तवत्सल या नात्यानं आपल्या प्रिय भक्तांचं रक्षण करणं हे त्याचं आद्य कर्तव्य ठरतं, हा त्याचा धर्म आहे. आणि म्हणून आपल्या या धर्माला, आपल्या कर्तव्याला लांछन लागू नये म्हणून त्यांनी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य शिकवलं. भाविको, इथं भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला अर्जुनाच्या रथाचं सारथ्य स्वीकारलं त्यावेळेला जो आपल्याही जीवनामध्ये असंच होत असतं बघा, की आता आपण नेमकं धर्म म्हणजे काय, कारण परमेश्वराचा धर्म काय किंवा भक्तांचा धर्म काय, शिष्याचा धर्म काय, हे धर्म म्हणजे काय हे सांगत असताना जगद्गुरु श्री आपल्या एका जागा हो हिंदू बांधवा या प्रकाशन साहित्यामध्ये सांगतात की धर्म म्हणजे नेमकं काय हो, तर धर्म म्हणजे एक ईश्वरदत्त प्रेरणा, धर्म म्हणजे प्राप्त कर्तव्य कर्म, धर्म म्हणजे एक आदर्श आचारसंहिता, धर्म म्हणजे काय, तर ही जी समाज व्यवस्था आहे ही समाज व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून द्रष्टा ऋषीमुनींनी आपल्या अनुभवसिद्ध ज्ञानाच्या माध्यमातून जे घालून दिलेले आदर्श विचार आहेत, जे नीती नियम आहेत, त्या नीती नियमांचं आपण पालन करणार. अशा धर्माचं, अशा विचारांचं ज्या वेळेला आपण पालन करत असतो त्यावेळेला हा धर्म आपल्याला काय करत असतो, तर संकटकाळी आपलं रक्षण करत असतो. आणि म्हणूनच म्हणतात की धर्मो रक्षिती रक्षतः. अशा एवढंच नव्हे तर ज्या वेळेला आपण ह्या
धर्माचं, ह्या कर्तव्याचं आपण अगदी आपल्या जीवनामध्ये काया वाचा मनाने पूर्ण आचरणात आणतो, त्यावेळेला हा धर्म आपणाला विनाशाकडून विकासाकडे घेऊन जातो. हाच धर्म आपणाला अज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानरूपी दिव्यप्रकाशाकडे घेऊन जातो. हाच धर्म आपणाला असत्याकडून सत्याकडे घेऊन जातो. हाच धर्म आपणाला शांताकडून अनंताकडे घेऊन जातो. हाच धर्म आपणाला जडतेतून चैतन्याकडे आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन जात असतो. अशा या धर्माचा, असल्या या परम कर्तव्याचा इथं अर्जुनाला विसर पडलाय. पण तो विसर कशामुळे पडलाय, तर आपल्याच आप्त स्वकीयांना युद्धासाठी समोर पाहून त्याच्या मनाला हा मोह झालेला आहे. भाविक इथे ही नोंद करण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या वेळेला त्यानं आप्त स्वकीयांना समोर पाहिलं त्यावेळेला त्याच्या मनाला मोह आला. का, तर अर्जुन हा एक पराक्रमी धनुर्धरी वीर योद्धा होता की ज्यानं भगवान शंकरांना सुद्धा त्यानं युद्धामध्ये पराजित केलेला होता. असा जो वीर किंवा जो सख्य भक्तीचा प्रतीक असणारा जो काही अर्जुन असतो, हा अर्जुन म्हणजेच ह्या भगवान श्रीकृष्णाचं सख्य भक्तीचं प्रतीक असणारा अर्जुन, पण त्याच्यामध्ये सुद्धा हा मोह झालेला आहे. तो आज आपल्या कर्तव्याला विसरलेला आहे. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण त्याला आठवण करून देताना एका वाक्यामध्ये सांगतात, कर्तव्याला मुक्ता माणूस, कर्तव्याला मुक्ता माणूस, माणूस ना उरतो हला हला ते प्राशुनी शंकर, हला हला ते प्राशुनी शंकर, देवेश्वर ठरतो. ते काय सांगतात की ज्या वेळेला माणूस आपल्या कर्तव्याला विचारतो, आपल्या धर्माला विसरतो, आपल्या न्यायनीतीला जो विसरतो, त्यावेळेला तो माणूस म्हणून घेण्याच्या योग्यतेचा राहत नाही. मग इथं त्यांनी हला हला ते प्राशुनी शंकर देवेश्वर ठरतो असं म्हटलेलं आहे. मग हला हलविष बघा, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेला समुद्र मंथनाच्या वेळेला देव आणि दानव यांनी काय केलं, तर मेरू पर्वताचा रवी म्हणून त्याचा उपयोग केलेला असतो आणि त्याला वासुकीच्या दोरीने तिथं समुद्र मंथन चालत असतं. अशा या समुद्र मंथनाच्या वेळेला जे वासुकीचा दोर करून दोन्ही बाजूनी देव आणि दानव हे ज्या वेळेला घुसळण करत असतात त्यावेळेला वासुकीच्या मुखातून हलाहल विष बाहेर पडलं आणि ते हलाहल विष एवढं भयंकर होतं की त्याच्यातून प्रचंड अशा अग्नीचा जोड निघाला. आणि अशा वेळेला भगवान शंकर तिथं उपस्थित होते. त्यांच्या लक्षात आलं की जर समजा हे हलाहल विष ह्या संपूर्ण ब्रह्मांडात पसरलं गेलं तर क्षणार्धात त्याचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा वेळेला ह्या ब्रह्मांडाचं, ह्या सृष्टीचं रक्षण करणं देवादिदेव महादेव म्हणून माझं एक कर्तव्य आहे, तो माझा धर्म आहे. आणि म्हणून त्यांनी मागचा पुढचा काहीही विचार न करता त्यांनी ते हलाहल विष जे होतं ते प्राशन केलं आणि म्हणूनच ते आज देवादिदेव महादेव म्हणून म्हटलं जातं. भाविको, तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा असेच मोहाचे अनेक प्रसंग येत असतात, परंतु या मोहावरती मात करून खरं कर्तव्य काय आहे ते आपल्याला सद्गुरू मौली सांगत असतात. आणि म्हणून नेहमी भावनेपेक्षा हे कर्तव्य श्रेष्ठ असतं. आणि म्हणूनच बघा, छत्रपती शिवाजी महाराज, हे शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली होती त्यावेळेला त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष 289 युद्ध केली, परंतु त्यापैकी परकीयांबरोबर फक्त 80 युद्ध करावे लागले आणि स्वकीयांबरोबर 200 युद्ध केली. परंतु याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी भावनेला नाही तर कर्तव्याला श्रेष्ठ स्थान दिलं. का दिलं, तर हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे आणि ते माझं परम कर्तव्य आहे, तो माझा धर्म आहे. आणि म्हणून त्यांनी ते युद्ध केलं. भाविको, असेच आपल्या जीवनामध्ये अनेक प्रसंग येत असतात आणि त्यामध्ये जो मोह असतो हा मोह आपल्याला काय करत असतो, तर आपल्या कर्तव्यापासून परांमुख करत असतो. असेच प्रसंग ज्या वेळेला आपल्यात येतात त्यावेळेला ती कदाचित एखाद्या वेळेला सद्गुरूंची सुद्धा परीक्षा असते. अशाच एका प्रसंगाची जे गुरु आणि शिष्य आहेत, जे आज भगवान श्रीकृष्णाच्या रूपात साक्षात गुरुमौली आपल्या समोर आहेत आणि त्यांचाच अर्जुन असणारा गुरुमौलींचे जे निकम तात्या, ते निकम तात्या आज अनंतामध्ये विलीन झालेले आहेत 20 जुलै 2015 रोजी. परंतु ते गुरुमौली नेहमी सांगत होते की अर्जुन म्हणजेच निकम तात्या माझा अर्जुन आहे आणि त्या अर्जुनाचीच मी एक मानसकन्या म्हणून त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण वंदन करून गुरुमौलींच्या म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये घडलेला एक प्रसंग सांगू इच्छिते. बघा, 2004 साली आपल्या इकडे गजानन प्रगट दिनाच्या निमित्तानं शेलार मामांचं आगमन झालेलं होतं आणि त्या शेलार मामांच्या आगमन झाल्यानंतर गुरुमौलींनी त्या प्रवचनामध्ये सांगितलं होतं की निकम तात्या म्हणजे माझा एक अतिशय निष्ठावंत असा शिष्य आहे. आता ज्या वेळेला गुरूंनी आपल्या शिष्याची स्तुती केलेली असते त्यावेळेला त्या शेलार मामानं सुद्धा त्या शिष्याची परीक्षा घेण्याची
एक उत्कंठा निर्माण झाली आणि म्हणून गुरुमाऊलींच्या सांगण्याप्रमाणे तात्याने शेलार मामाला आपल्याबरोबर घेऊन गेले. आता आपल्याबरोबर त्यांनी त्यांच्या कराडला घेऊन गेल्यानंतर शेलार मामाने हरेक प्रयत्नाने तात्यांची परीक्षा घेण्याची म्हणजे परोपरीनं प्रयत्न केला. परंतु सद्गुरूंवरती ज्यांची पूर्ण श्रद्धा आहे, निष्ठा आहे, भक्ती, प्रेम, जिव्हाळा आहे, अशा तात्यांनी किंचितसुद्धा आपला तोल ढळू न देता त्या शेलार मामांची पूर्णपणे सेवा केली. का तर माझ्या गुरूंकडून ते आलेले आहेत. म्हणजे हे गुरु काय ते गुरु काय वेगळे नाही आहेत. परंतु त्याच शेलार मामाने ज्या वेळेला त्यांना आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मात्र तात्यांनी त्यांना अगदी ठामपणानं सांगितलं की तुम्ही याद राखून राहा, कारण मी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचा शिष्य आहे आणि त्यांच्यावरती माझी पूर्ण श्रद्धा, निष्ठा, भक्ती, प्रेम, जिव्हाळा आहे. अगदी प्राण जरी गेला तरीसुद्धा मी शेवटी त्यांच्या चरणाशी त्यांचाच अखेरच्या माझा श्वास जरी असला तरी तो माझ्या सद्गुरूंच्याच नामाचा होणार आहे. आणि अशा प्रकारे सद्गुरूंच्या रूपात त्या शेलार मामांच्या रूपामध्ये सद्गुरूंनी त्यांची परीक्षा घेतली. परंतु निकम तात्या होते हे तसूवर सुद्धा ढळले नाहीत किंवा त्यांच्या कुठल्याच प्रलोभनाला बळी पडलेले नाहीत. भाविक हेच जे आहेत हे आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला मोह उत्पन्न होत असतो तो मोह काय करतो तर आपणाला दुःखाच्या खोल गर्तेमध्ये नेऊन सोडत असतो. बघा आज आपण ज्याचं ज्ञानेश्वरी लावलेली आहे ही जी गीता आहे ह्या गीतेचं मूळ जे स्वरूप आहे ते मूळ स्वरूप कशामध्ये तर गुरुमाऊलीने आपणाला सांगितले. बघा धृतराष्ट्र नुसताच आंधळा नव्हता, काय चर्मचक्षुनी तो आंधळा नव्हता, तो ज्ञानदृष्टीने सुद्धा आंधळा होता. आणि ह्या ज्ञानदृष्टीने आंधळ्या असणाऱ्या धृतराष्ट्राला पुत्र मोह झाला आणि पुत्र मोहामुळं ह्या जे कौरव पांडवांचं जे युद्ध झालं ह्या युद्धाला निमंत्रित केले. बघा भाविक आपल्याला माहीत आहे की सीतामाई ह्या सीतामाईंना काय झालेलं होतं तर त्यांना सुवर्ण मृगाची चोळी करून घालण्याचा मोह झाला. परंतु त्या मोहामुळे काय झालं तर पुढे 6 महिने त्यांना रावणाच्या बंदिवासामध्ये पडावं लागलं. बघा अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला मोह येत असतो त्यावेळेला सद्गुरू माऊली काय करतात तर आपणाला त्या मोहापासून दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. सद्गुरू कसोटी घेतात आपले नेहमी, हे लक्षात घ्या. आताच निकम तात्यांचा बद्दल माहिती सांगण्यात आली. अशी कितीतरी भक्तगण आहेत की आम्ही बऱ्याच साधू संतांना जवळ करतो. अर्थात ते माझं कर्तव्य, माझा धर्म आहे. मग ते काही साधू संत आपल्या भक्तगणांशी जवळीक करतात. मग भक्तगण हळूहळू स्वामींना विसरतात, तिकडे हळूहळू जायला सुरुवात करतात आणि तिथेच ते फसतात. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, आपण गुरूंजवळ होतो म्हणून हे सगळं बघायला मिळालं आपल्याला. आणि आता भक्तगण प्रचंड असतात आणि आई कधी लाड नाही करत ना आपल्या मुलाचे, प्रेम तिथं अंतःकरणात असतं. मग काही महाराज लोक जे आहेत ते बरोबर त्याचा फायदा उचलतात. मग त्या भक्ताला जवळ घ्यायचं, मिठ्या मारायच्या, जवळ बसवायचं. मग तो भक्तगण पण बिघडत जातो आणि त्याला वाटतं नाही आपल्यापेक्षा, आपल्या माऊलीपेक्षा हे चांगले आहेत सगळं, आणि म्हणून हळूहळू तिकडे जायला प्रयत्न करतात. परंतु त्याचवेळी तो भक्तगण हा फसलेला असतो. कारण तुमचं गुरूंवरचं जे प्रेम असतं ते तकलादू असतं, म्हणून तुम्ही त्या परीक्षेमध्ये नापास होता. आपले माऊलीला जवळ घ्यायला वेळ नाही मिळालेला किंवा बोलली नाही माऊली तरी आपलीच माऊली आहे ती. माझ्या जीवनातला एक किस्सा मी सांगेन. आम्हाला बाप्पांनी नोकरीचा राजीनामा द्यायला लावला आणि अक्षरशः हाकलून घातला आम्हाला. हा माझ्या मनाला शिष्यच नाही म्हणून. अर्थात माझं गुरूंवर नितांत प्रेम होतं, मला ठाऊक होतं त्याने अनुग्रह दिलेला आहे, मी त्यांच्यावर प्रचंड प्रेम करतो आहे आणि मी शिष्य नसेन कशावरून. ही काहीतरी कसोटी आहे. मी काहीच बोललो नाही. मला अक्षरशः कणेरी मठावरून हात धरून बाहेर मठाच्या काढून टाकलं. यायचं नाहीस तू माझ्याकडे, तू माझ्या नावावर पैसे जमा करतोस म्हणून सांगितलं. काहीतरी बुवाबाजी करतोस आणि पैसे जमा करतोस. अर्थात मी त्यातलं काहीच करत नव्हतो. यायचं नाही आणि मठावर यायचं आम्हाला बंदी करून टाकली. आणि बंदी करून टाकली तर मी माझं प्रेम नाही कमी केलं. माझा ध्यास एकच, काडसिद्धेश्वर. कालांतरानं कणेरी मठावर अदृश्य महाराज आणि बाप्पा यांच्यामध्ये थोडंसं काहीतरी गैरसमज निर्माण झाले आणि बाप्पा गोरेगावच्या मठामध्ये जाऊन राहायला लागलं. मला तिथे गोरेगावला पण जायची इच्छा, परंतु तिथले जे महाराजांबरोबरचे जे शिष्य, महाराज परीक्षा का घेतात हे त्यांना माहिती नसल्यामुळे हे यायचं नाही, अमुक नाही करायचं, तमुक नाही करायचं.
आम्ही एकदा असं पुण्यावरून कार्यक्रम करून रायगडला येत होतो. तर रायगडला येत असताना खोपोलीमध्ये लागते. खोपोलीमध्ये लागल्यामुळे गगनगिरी महाराज जे होते त्यांच्या आम्ही बाप्पांकडे जे बाप्पांचे शिष्य असताना गगनबावड्यावर पण जायचो. तर खोपोलीला महाराज येते कळलं म्हणून आम्ही दर्शनाला गेलो. दर्शन घेतलं आणि गगनगिरी महाराजांनी माझी एवढी स्तुती केली. जसे मगाशी सांगितलं काही भक्तगणांची स्तुती करतात काही महाराज, मग चांगले चांगले भक्तगण बिघडतात. गगनगिरी महाराजांनी माझी एवढी स्तुती केली. माझ्याबरोबर सुनील साळवी, त्यावेळेला जे आपल्या नरेंद्र महाराज लीलामृत ग्रंथामध्ये ज्या सुनील साळवींचा, फणसोपच्या सुनील साळवींचा दृष्टांत, त्यांच्या पत्नीचं नाव सुनेत्रा वगैरे होतं, ते सुनील साळवी होते. ते म्हणाले, बघा स्वामी, गगनगिरी महाराजांनी बघा किती आपलं कौतुक केलं. मला काहीच नाही वाटलं. मी म्हटलं, जे माझं कौतुक केलं, ज्यांनी माझं पेपरच तपासलेलं नाही, ज्यांच्या मी परीक्षेलाच कधी बसलो नाही, त्यांनी मला त्या पेपरला 200 मार्क द्यावेत, असा तो प्रकार आहे. मला आनंद त्यावेळी वाटला असता की बाप्पांनी त्याच्या 0 जरी लिहिलं असतं तरी आनंद झाला असता. माझ्या कृतीतून आपण काय शिकणार की गुरूंवर नितांत प्रेम पाहिजे. लक्षात घ्या, किती काही प्रसंगाला गुरूं कधी कधी वेळेअभावी जवळ येता येत नाही, किंवा जे सक्क मूल असतं ना, त्याचं आईसारखं कोड कौतुक करत नाही ना, धाक देते, शिस्त लावते. शेजापाजार जे असतात ते काय करतात, काही चुकीची गोष्ट असली तरी त्याला प्रोत्साहन देतात. गुरु तसं नाही करणार, आईवडील तसं नाही करणार. मग अशा वेळेला आपल्यामध्ये एक न्यूनगंड निर्माण होतो आणि न्यूनगंड निर्माण होऊन आपण ॲटोमॅटिक तिकडे खेचले जातो. मी खेचलो गेलो नाही. माझं प्रेम जसं बाप्पांवर होतं तसंच कायमचं होतं. आणि एक दिवशी ती वेळ आली, बाप्पांनी मला बोलवून घेतलं. मग नाणीजला आले. मग लाखो लोकांच्या समोर सांगितलं, अरे बाप से बेटा सवाई. मी एक दिवशी मग मनाचा हिया केला आणि विचारलं की बाप से बेटा सवाई म्हणाले तुम्ही मला, मग इतके दिवस हे असं का करत होतात? मी ढोंगी आहे, मी लबाड आहे, मी पैसे लोकांचे जमा करतो वगैरे, असं का म्हणाले? अरे कसोटी असते म्हणाले ती. मी बघत होतो माझ्यावर तुझं प्रेम आहे का म्हणून. मी टाकून तुला दिलं, त्यामुळे तर तुझ्या ग्रंथांची निर्मिती झाली ना, म्हणून तर तुझी आरती भजनं सुरू झाली ना. कारण तू स्वयंचलित आहेस. तू स्वतःच्या पार उभं राहिलं पाहिजे म्हणून तुला ढकलून द्यावं लागलं. ते ढकललं जर नसतं, तुला दूर केलं नसतं, तर तू हा स्वस्वरूप संप्रदाय निर्माण केलं नसतं. तात्पर्य, गुरु असे असतात, गुरु कसोटी घेत असतात, बघत असतात की शिष्य काय करतो. किती मोहजाल आपल्या समोर आलं, किती आपल्या गुरूंपेक्षा मोठे महाराज आले, तर कधी आपल्या गुरूंवरचं यचकिंचितही प्रेम कमी झालं नाही पाहिजे. गुरूंचा सत्संग आपला कधी चुकला नाही पाहिजे आणि गुरूंच्या मार्गापासून यचकिंचितही बाजूला होता कामा नये. हे खरं शिष्याचं काम आहे. आपण आता परत आपल्या मूळ विषयाकडे जाऊया आणि गौराताईनं सांगा की आपण पुढे सुरू करावं. श्री गुरुदेव, श्री गुरुदेव, श्री गुरुदेवजी. आता गुरुमौलीने आपल्याला सांगितलं की सद्गुरू आपले काय करत असतात, तर परीक्षा घेत असतात. आता ही परीक्षा घेतल्यानंतर आपणाला अशीही परीक्षा घेत नाहीत की जेणेकरून त्या पूर्णपणे शिष्याचा म्हणजे शिष्य हतबल होईल, अशा प्रकारची कधीच ते परीक्षा घेत नसतात. तर सद्गुरू परीक्षा कशी घेत असतात बघा. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कुंभार असतो. हा कुंभार काय करतो, तर मडकी तयार करत असतो. ते मडकं तयार केल्यानंतर ते मडकं कच्चं आहे का पक्का आहे हे तपासून पाहण्याची गरज असते. आणि मग तपासून पाहायचं झालं तर मग तो काय करतो, तर थापटण्याचा प्रयोग करत असतो. परंतु तो थापटण्याचा प्रयोग जर समजा असाच जर त्याने त्या मडक्यावरती केला तर ते मडकं फुटून जात असतं. परंतु तो तसा करत नाही. तर तो काय करतो, तर एक हात जो असतो तो एक हात तो आतमध्ये मडक्याच्या आतमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या हातानं त्याच्यावरती थापटणं मारत असतो. अगदी सद्गुरूसुद्धा तेच काय करतात की आपल्या शिष्यांची जी परीक्षा असतात ती शिष्यांची परीक्षा जरूर घेत असतात. का, तर शिष्य हा घडला पाहिजे, तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ पदाला पोचला पाहिजे, काकणभर सरस झाला पाहिजे. प्रत्येक आईला वाटतं की माझं मूल हे सर्वश्रेष्ठ व्हायला पाहिजे. अगदी तीच इच्छा ही सद्गुरूंची असते आणि म्हणून ते काय करतात, तर वेळोवेळी प्रसंगामध्ये आपल्याला ढकलत असतात, आपली परीक्षा घेत असतात. आणि त्या पद्धतीनं ते काय करतात, तर आतून एक खंबीरपणाने आपल्याला हात दिलेला असतो. का,
तर माझा शिष्य कोलमडून पडू नये अशी त्यांची अपेक्षा असते, मात्र जरूर परीक्षा घेत असतात. अशीच जी सद्गुरूंची परीक्षा आहे, ही परीक्षा आपल्या जीवनामध्ये येत असते आणि त्यावेळेला जर समजा आपली त्या सद्गुरूंवरती नितांत श्रद्धा असेल, अढळ श्रद्धा असेल, तर तो शिष्य कधीही डळमळीत होत नाही. तो शिष्य काय करतो, तर सद्गुरूंनी घेतलेल्या परीक्षेमध्ये उत्तम प्रकारे पास होत असतं. की जसं जगद्गुरू माऊली आपल्या सद्गुरूंनी घेतलेल्या परीक्षेमध्ये पास झाले आणि आज ते काय झाले, तर या जगद्गुरू रामानंदाचार्य या पदावरती विराजमान झालेले आहेत. अगदी त्याचप्रमाणे हे शिष्य सद्गुरू काय करतात, तर आपल्या शिष्यांची परीक्षा घेत असतात. आणि हा शिष्य भगवान कृष्णही अशाच प्रकारे अर्जुनाची परीक्षा घेत होते की अर्जुन भ्रमित झाला होता ना, आणि भ्रमित झाल्यामुळे त्याच्यासमोर प्रश्न होता की मी आता युद्ध कुणासमोर करायचं आहे ते मला नेऊन दाखवा, म्हणून भगवान कृष्णाने रथ समोर नेऊन उभा केलेला आहे. आणि रथ समोर उभा केल्यानंतर भगवान कृष्णाला जे अर्जुनानं उद्गार काढले की अरे मी ह्यांना सगळ्यांना मारू कसे वगैरे, त्यावेळी भगवान श्रीकृष्ण काही बोलले नाहीत, ते फक्त अर्जुनाची परीक्षा घेत होते. पुढे श्री गुरुदेव मौली, ज्यावेळेला अर्जुनाची परीक्षा घेतली भगवान श्रीकृष्णाने की खरंच ह्याच्यामध्ये मनामध्ये नेमकं काय आहे. आता ह्याच्या मनातला जो मोह आहे, तो मोह म्हणजे तो कर्तव्यापासून परावृत्त होतो आहे की खरंच हो आपल्या कर्तव्याला श्रेष्ठ असं स्थान देऊन तो आपल्या कर्तव्यावरती काय करतो, तर ठाम आहे. हे त्यांना पाहायचं होतं, पण हा प्रसंग त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आणलेला आहे. परंतु अर्जुन हा भगवान श्रीकृष्णाचा एक निश्चिम भक्त होता. निश्चिम भक्त असल्याकारणानं सख्यभक्तीचा प्रतीक आहे होता, ज्यानं रात्रंदिवस भगवान श्रीकृष्णांच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरं काहीही सुचत नव्हतं. असा जो अर्जुन आहे हा मोहामध्ये फसलेला आहे, परंतु तो वाया गेलेला नाही. का, तर त्याच्या पाठीमागं सद्गुरूंसारखा असता पाठीरका इतरांचा लेखा कोण करे, या उक्तीप्रमाणे भगवान श्रीकृष्ण हे त्याच्या पाठीमागं होते. फक्त भगवान श्रीकृष्णांना त्याची एक परीक्षा घ्यायची होती की ह्या युद्धामध्ये युद्ध करत असताना आपल्या आप्तस्वकीयांना पाहून तो युद्धापासून परावृत्त होतोय, लांब जातोय की खरंच इथं मध्ये तो युद्ध करण्यासाठी सहभागी होणार आहे, तयार होणार आहे, ही त्यांची परीक्षा असते. परंतु आत्ता अर्जुन काय, तर मोहवश आहे. ह्या मोहातून अर्जुनाला बाहेर कोण काढणार आहे, तर सद्गुरूच काढणार आहे. सद्गुरूंशिवाय दुसरं कोणीही बाहेर काढू शकणार नाही. कारण अर्जुनाला झालेला हा जो मोह आहे, हा मोह सात्विक मोह आहे. परंतु परमपूज्य जगद्गुरूशी सांगतात की हा अध्यात्मामध्ये सात्विक मोहसुद्धा आपणाला दुःखाच्या खोल गर्तेमध्ये नेऊन सोडत असो. आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याचं गुणी जगी वाया गेला. म्हणजे सत्वगुण असो, रजगुण असो किंवा तमोगुण असो, हे जे आपल्यामध्ये असतात ते गुण, ह्या त्रिगुणांमुळे तो वाया जात असतो. शेवटी सत्वगुणसुद्धा आपल्यासाठी योग्य नाही आहे. कारण ह्या सत्वगुणामध्ये सुद्धा एक सूक्ष्म अहंकार असतो की मी एक प्रबोधनकार आहे, मी एक पदाधिकारी आहे, मी एक स्वामीजींचा अतिशय निष्ठावान शिष्य आहे, निष्ठावान भक्त आहे. हा जो आपल्यातला सूक्ष्म अहंकार असतो, तो सूक्ष्म अहंकार सुद्धा सद्गुरू काय करतात, तर वेळोवेळी आपल्याला दिलेली सद्गुरू सेवा असते, सद्गुरू सेवेच्या माध्यमातून ते काय करतात, तर आपल्यातला अहंकार बाजूला काढत असतो. आणि म्हणूनच अशा ठिकाणी सद्गुरूंना आपण नितांत शरण आल्याशिवाय आपल्यामध्ये असणारे जे काय काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर, दंभ, अहंकार हे जे काही विकार आहेत, हे विकार कधीही आपण बाजूला सारू शकणार नाही. कारण प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण बाह्य शत्रूंवरती सहज विजय मिळवू शकतो, परंतु आपल्यामध्येच असणाऱ्या ह्या शत्रूंवरती विजय मिळवता येणं शक्य नाही. आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग आपुलाची वाद आपणाशी. म्हणजे हे युद्ध कशाचे असतं, तर सत्प्रवृत्तीचं असत प्रवृत्तीशी. सत्याचं माझ्या अभंगामध्ये सांगितलं, अंतःकरण सागरे जीवन ही लाट, दुःखरूपी देईल मार पटापट, कामक्रोध मद वावरती मासे, मोहमाया मत्सर वेगवेगळे जायचे. षड्रिपू माशांना सद्गुरू दिसे कोळी. का कोळी दिसतो, कारण तो आपल्या ज्ञानाच्या जाळं टाकून हे आपल्यातले षड्विकार पकडण्याचा प्रयत्न करतो, षड्विकार क्षीण करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून कधी या षड्रिपूर माशांना सद्गुरू आवडत नाहीत. म्हणजे थोडक्यात आतल्या शत्रूंना कधी सद्गुरूंचा बोध आवडत नाही. तेव्हा आपण सुज्ञ माणसानं काय केलं पाहिजे, हा जो अंतःकरण रूपी सागर सद्गुरूंच्या ताब्यात देऊन टाकावा, जीवनाचा रथ त्यांच्या हातामध्ये स्वाधीन करावा. जसं अर्जुनानं आपला जीवनाचाच रथ भगवान श्रीकृष्णाच्या ताब्यात दिलेला आहे. आणि जरी तो मोहविवाद झालेला असला तरीसुद्धा आता भगवान कृष्ण त्याला बरोबर योग्य ट्रॅकवर आणून सोडणार आहेत. ते काय सांगतात, काय बोध करतात भगवान कृष्ण, ते आपल्याला पुढे ऐकायचं आहे. म्हणून आता इथे रजा घेणं गरजेचं आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय.
संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ राम